यानंतर बातमी आहे कर्नाटकमधल्या सत्ता संघर्षाची। कर्नाटकमधला सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय। कर्नाटक राज्यात अजूनही नाट्यमय घडामोडी सुरू असून बंगळुरूमध्ये काँग्रेस आमदारांची एक बैठक आहे आणि जे आमदार येणार नाहीये त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी दिलाय। तर अजूनही मुंबईत कर्नाटकमधील 6 आमदारांचं वास्तव्य असून हे नाराज आमदार आजच्या बैठकीला जाणार का याबाबत संभ्रम आहे। काँग्रेसचे 6 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळते। 4 आमदार काँग्रेसचे असून 2 अपक्ष आमदार असल्याची ही माहिती आहे। कर्नाटक की कुमारस्वामी सरकार मुश्किलों में पड़ती दिख रही है और उसके गिरने का खतरा मंडराने लगा है। ऐसा इसलिए क्योंकि उसके लगभग 14 विधायक बीजेपी के संपर्क में हैं और बीजेपी की ये कोशिश है कि किसी तरह कुमारस्वामी सरकार को गिराया जाए। और ऐसे में जो 14 विधायक, जो जानकारी मिल पा रही है उसके मुताबिक 14 विधायक इसी पवई के स्थित रेनेसेंस होटल जो है वहीं पर ठहरे हुए हैं और आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ उनकी मुलाकात होना बताया जा रहा है। आज वो मुलाकात करेंगे, लेकिन अभी तक जो संभावना जताई जा रही है यहाँ तक कि 14 विधायक बीजेपी के संपर्क में हैं और संपर्क के चलते कांग्रेस में खलबली मची हुई है कि कहीं कर्नाटक की सरकार गिर ना जाए। लेकिन जिस तरह से बीजेपी की तरफ से जाल बिछाया गया इन विधायकों को लेकर, ऐसा कहा जा रहा है कि अमित शाह और नरेंद्र मोदी के जो करीबी नेता हैं वो इस मामले को हैंडल कर रहे हैं और साथ ही साथ पश्चिम महाराष्ट्र का जो एक मंत्री है केंद्र में, वो जो है इस पूरे ऑपरेशन को अंजाम दे रहा है। लेकिन फिलहाल अभी तक जानकारी यही है कि आज दोपहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ इन विधायकों की मुलाकात हो सकती है और अगर कुमारस्वामी सरकार कर्नाटक में गिरती है तो उसमें मुंबई का बड़ा रोल होगा, क्योंकि मुंबई के जो नेता हैं वो इसमें अहम भूमिका निभा रहे हैं। यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यातली बातमी आहे। पुणे शहरामध्ये सलग 4थ्या दिवशी खुनाची घटना घडलेली आहे। वारजेमध्ये 15 वर्षांच्या मुलाचा खून करून मृतदेह पुरण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला सुद्धा पकडण्यात आले। वारजामध्ये खळबळ माजली आहे। मृतदेह काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, संदीप, आज जवळपास 4था दिवस आहे। सलग 4थ्या दिवशी पुण्यामध्ये खुनाची घटना घडली आहे। 5 खून गेल्या 4 दिवसांमध्ये घडले। तर वारजेमध्ये एक चिमुरडा खून करून त्याचा मृतदेह पुरल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालेली होती। त्यानंतर मात्र आता पोलिसांनी हा मृतदेह जो आहे तो बाहेर काढायचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। या प्रकरणातला आरोपी सुद्धा पोलिसांनी अटक केलाय। मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये टोळी युद्ध असेल किंवा स्ट्रीट क्राईम असेल, या दोन्हीतून 5वा खून झालेला आहे गेल्या शुक्रवारपासूनचा। पोलिसांचा मात्र त्याच्यावरती कुठलाही वचक जो आहे तो पाहायला मिळत नाही। रस्त्यावरचा जो स्ट्रीट क्राईमचा प्रकार आहे त्याला पोलीस काही केला अटकाव करू शकत नाही, असं गेल्या 8 ते 15 दिवसांमधलं चित्र आहे। पुण्याची गुन्हे शाखा ही गेले 2 महिने एकही मोठी कारवाई करू शकलेली नाही किंवा मोठा गुन्हेगार पकडू शकलेला नाही, किंवा एकूण सगळी परिस्थिती पाहता पुणे पोलिसांची आणि गुन्हे शाखेची हे खुनांचं सत्र थांबवणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। अगदी वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।